नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवादमध्ये आजवर अनेक विषयांवरती आपण बोलत आलेलो आहोत. त्यामध्ये प्रामुख्यानं आपण आरोग्यविषयक काही एपिसोड केलेले आहेत. साधारण मागच्या महिन्यामध्ये एका दैनिकामध्ये एक बातमी आलेली होती की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका वर्षात सर्वाधिक मृत्यू कोणत्या आजारामुळे झाले असतील तर तो होता हृदयरोग. आणि ही बातमी वाचल्यानंतर पाहिल्यानंतर मी सुद्धा आश्चर्यचकित झालो. एकूणच आपली लाईफस्टाईल बदललेली आहे, आपण सगळेजण मान्य करतो. आपला आहार विहार सगळंच बदललेलं आहे, पण त्याचे परिणाम आता झपाट्यानं आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि आता तरुण वयामध्ये सुद्धा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अत्यंत गंभीर असा हा मुद्दा आहे. आपण नेमकं काय खातोय हे आपल्याला माहीत नसतं. अनेक जण म्हणतात खाण्यासाठी जगायचं, तर काही जण म्हणतात जगण्यासाठी खायचं. याच्यातलं नेमकं उत्तर काय आहे हे आपण आजच्या एपिसोडमधून शोधणार आहोतच. पण त्याचबरोबर ती हृदयाची काळजी कशी घेतली जावी, काय खावं काय टाळावं, आहार कसा असावा, आहार आणि हृदय यांचा संबंध काय आहे या अनुषंगानं मला जाणून घ्यायचे. आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये या क्षेत्रातील 2 तज्ज्ञांना बोलवलेलं आहे. मी स्वागत करतो कोल्हापुरातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर पाटील सर. नमस्कार. काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर पाटील सरांचा यूट्यूबवरचा एक मी व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये त्यांनी हृदयरोगासंदर्भामध्ये इतकं छान सविस्तर विस्तृतपणानं आणि अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये माहिती दिली आहे की तो व्हिडिओ यूट्यूबचा त्यांचा बघितल्यानंतर मला असं वाटत होतं की सरांना एकदा बोलवायचं. आणि त्यानुसार विनंती केली आणि सर आले. हृदयरोग म्हटल्यानंतर जसं आत्ता मी म्हटलं की आपला आहार काय आहे याच्याबद्दल चर्चा होते. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि मग कोलेस्ट्रॉल म्हटलं की तुम्ही जास्ती तेल खाता, म्हणजे तेलकट पदार्थ तुमचे जास्ती आहेत, तेव्हा तेल कमी करा असं डॉक्टर सांगतात. त्यामुळं तेलाचा आणि हृदयाच्या आरोग्याचा अतिशय जवळचा संबंध आहे. आणि याच वेळेला कोल्हापुरामध्ये एक कोल्ड प्रेस्ड ऑइल शेंगदाण्याचं तेल तयार करणारी एक कंपनी आलेली आहे. त्या कंपनीचे सर्वेसर्वा उत्तम जाधव सर यांनाही मी आज आमच्या स्टुडिओत बोललोय. त्यांचंही स्वागत. सुरुवातीला आता म्हटलं तसं की हृदय रोग हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. पूर्वी जो 40-50 नंतरचा आजार होता तो आता तरुण वयात पण यायला लागलेला आहे. अगदी 10-12 वर्षाच्या मुलांना सुद्धा हृदयरोग व्हायला लागलेला आहे. आज आपल्याला प्रामुख्यानं आहार आणि हृदयरोग याबद्दल बोलायचे, पण त्याचबरोबरीनं त्याच्या अनुषंगानं असलेले जे काही विविध लोकांच्या मनातल्या शंका आहेत त्याच्याबद्दलही बोलायचे. पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारायचे की खरोखर आहाराचा आणखीन हृदयरोगाचा किती संबंध असतो. याचं कारण असंही म्हटलं जातं की जे थोडेसे अधिक सुबत्ता ज्यांच्याकडे असते ना त्यांना भरल्यापोटी ह्या सगळ्या गोष्टी सुचायला लागतात. ज्यांना रोजची जगण्याची लढाई असती, जो माणूस सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत राबत असतो, त्याच्या पानात काय आलेलं आहे तो बघत नाही. तो तिखट खातो, तेलकट खातो, पण तेवढेच तो कष्ट करतो, राबतो, त्याला मात्र कधीही हृदयरोग होत नाही. नेमकी काय सत्य आहे? ॲक्च्युली ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आपण सांगू शकतो की पहिली गोष्ट म्हणजे हृदयविकार हा डिजनरेटिव्ह आजारांपैकी एक आहे. डिजनरेटिव्ह म्हणजे जसं वय वाढतं तर तसं हृदयविकाराचं प्रमाण वाढतं. पण जेव्हा आपण मृत्यूचं प्रमाण बघतो तर ही जगभरामधली वस्तुस्थिती आहे की 4 ह्यांना हॉर्समॅन किलर डिसीजेस म्हणतात की 4 आजारांमुळे मृत्यू उद्भवतो. पहिला हृदयविकार आहे, दुसरा कॅन्सर आहे, तिसरा अनकंट्रोल डायबिटीस आहे आणि चौथा अल्झायमर्स डिसीज किंवा त्याला आपण स्मृतिभ्रंश म्हणतो. तर ह्या सगळ्या आजारांना 1, 2, 3, 4 अशा प्रकारचं जगभरामध्ये त्यांना रँकिंग दिलेलं आहे. म्हणजे उदाहरणामध्ये जगभरामध्ये सगळ्यात जास्त लोकांचं मृत्यूचं प्रमाण हे हृदयविकार आहे. तर त्याला ॲथेरोस्क्लेरोटिक कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणतात. म्हणजे कसं की त्याच्यामध्ये हार्ट अटॅक पण आला, त्याच्यामध्ये पॅरालिसिस पण आला. जिथं जिथं हृदयांमध्ये ब्लॉकेजेस होतात, पायांच्या रक्तवाहिन्यांचे आजार की ज्याच्यामुळे गँग्रीन होतो, तर ह्या सगळ्यांना एका ग्रुपमध्ये घातलं जातं. आणि हे जगभरामध्ये सगळ्यात जास्त कारण त्याचं आहे. आता आपण जे म्हटलात की दुसरी गोष्ट आपण सांगितलीत की ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर हे जगामध्ये आपण जर लोकांचं आयुष्यमान जर बघितलं, फक्त हृदयविकारासाठीच नव्हे तर ते आयुष्यमान जे आहे हे 2 कारणांवरती ठरतं. तुमचं जेनेटिक्स किती त्याच्यामध्ये कारणीभूत आहे तर त्याचा वाटा फक्त 25% आहे. आणि तुमची लाईफस्टाईल जी आहे, तुमचं आहार किंवा विहार आहे किंवा तुमचं राहणीमान, ताणतणाव घेता, तर ह्याचा जो काही भाग आहे तो 75% आहे. लोकांना, काही लोकांच्या घरामध्ये दीर्घायुष्याची चांगली हिस्ट्री असते, त्यांना जेनेटिक लॉटरी म्हणतात. पण लोक आमच्याकडे येऊन सांगतात की माझ्या वडील आता 90 वर्षाचे आहेत, चांगले आहेत, मला मात्र 50 वर्षी अटॅक आला. तर ह्याच्यामध्ये असं गोष्ट आहे की तुमचं वय वर्ष 80 होईपर्यंत तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलवरती जगायचं आहे. तुमचं सगळे तुम्ही गोष्टी व्यवस्थित ठेवायला पाहिजे. तुम्हाला शिस्तबद्ध आयुष्य पाहिजे. 80 नंतर तुम्हाला जेनेटिक्स काम करणार. तुम्ही 80 नंतर 100 पर्यंत तुम्हाला जायचं आहे, तुमच्या हातामध्ये काही नाही. जर जेनेटिक लॉटरी असेल तर तुम्ही पुढे जाणार.
आता उलट झाले. पण सर लोक म्हणतात कोणी 70-80 वर्ष 100 वर्ष बघितले, जे मिळालेलं आहे ते भरपूर आनंदानं आयुष करत जगायचं. तिसरी गोष्ट मी सांगतो, तर आपण जे मगाशी म्हटलं की ह्या लोकांमध्ये जी लोक काबाड कष्ट करतात आणि त्या लोकांमध्ये हृदयविकार होत नाही असं नाही आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की ह्या लोकांकडे 2 पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाची भ्रांत आहे, तर त्यामुळे त्यांचं खायला आज काय मिळेल ह्याच्याविषयी माहिती नाही आहे, तर त्यामुळे जास्त जे आपण ज्याला प्रोसेस्ड फूड म्हणतो की ज्याच्यामुळे हृदयविकार होतो, तर त्यांच्याकडे प्रमाण कमी आहे. हा त्यांना पॉझिटिव्ह गोष्ट आहे. दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट आहे की त्यांना व्यायाम केल्याशिवाय किंवा कष्ट केल्याशिवाय अन्न मिळणार नाही. पण त्यांना तिसरी निगेटिव्ह गोष्ट आहे, तर ह्याला लो सोशिओ इकॉनॉमिक स्टेटा म्हणतात. ज्या लोकांना आपण जर ज्याला ताणतणाव म्हणतो, तर ह्या ताणतणावामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ताणतणाव कुठला असेल तर पैशाची भ्रांत. तुमचा लोअर सोशिओ इकॉनॉमिक स्टेटा जर असेल, तुम्ही जर बघा समाजामध्ये की ज्या लोकांचं आरोग्य दैनंदिन त्यांचं जीवन जे आहे हे गरिबीमध्ये आहे, तर ह्या लोकांमध्ये नेहमी आयुष्य कमी असतं. ह्या लोकांचं कारण महत्त्वाचे आहे की तुमचा स्ट्रेस लेवल खूप वाढते, तर त्यांना 2 वर मिळालेले आहेत, पण त्यांना एक शाप पण मिळालेला आहे. तर त्यामुळे हे आपण सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस ज्याला म्हणतो, आपण जर बघितलं तर जी लोक श्रीमंत आहेत ते आपल्या आरोग्याकडे लक्ष देतात, ते जिम लावतात, पर्सनल ट्रेनर लावतात, आरोग्याविषयी शिस्तबद्ध राहतात. तर काही लोक आहेत त्याच्यात अर्धशिक्षित आहेत की फार शिकलेली नाही आहेत, फार श्रीमंती नाही आहेत, पण त्याच्याबरोबर श्रीमंतीचे पुष्कळसे फायदे आलेले आहेत, म्हणजे खाण्यासाठी काही भ्रांत नाही आहे. तर ह्या लोकांमध्ये ते मध्ये सापडलेले आहेत की त्यांचं शिक्षण, आपण ज्याला हेल्थ लिटरसी म्हणतो, तर ती कमी आहे. आणि त्याचबरोबर त्याचे जे साईड इफेक्ट जे आहेत की हे प्रोसेस फूड जास्त खातात, बाहेर खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि व्यायामाचा अभाव आहे. आणि हे जे आपण म्हणतो की आज आपले चांगले दिवस जगून घ्या, आयुष्य जे दिलेलं आहे ते तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये वापरा, पण याची गोष्ट अशी आहे की तुम्हाला फक्त नंबर आयुष्याचा असून नाही चालणार, तुम्हाला क्वालिटी लाईफ पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्ही आरोग्यदायक आणि हेल्दी राहणं फार गरजेचं. पण सर तुम्ही आता जेव्हा म्हटलात की काही अशी पण लोक आहेत की ज्यांना खाण्याची भ्रांत नाही, उत्तम सुबत्ता आहे आर्थिकदृष्ट्या, पण त्याच वेळेला अशा लोकांना डॉक्टर सांगतात हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे पथ्य पाळा, हे खाल्लं तर ते होईल. मग त्यामुळं सगळं काही आहे पण खातं तर काहीच येत नाही. म्हणजे आता दिवाळी होऊन गेली, दिवाळीमध्ये आपण सगळ्यांनी मस्त चमचमीत फराळ केला, त्यातले अनेक पदार्थ तेलकट असतात म्हणून त्याला हात न लावणारे अनेक महाभाग बघितलेले आहेत. मग मला सांगा की शेवटी पुन्हा खाण्यासाठी जगायचं की जगण्यासाठी खायचं हा जो प्रश्न आहे मूळ, तो तिथे जाऊन थांबतो. मग त्यामुळे मला तुम्हाला विचारायचं आहे की जर आपल्याला सगळं छान खायचे पण आरोग्य पण सांभाळायचे, असं काही सुवर्णमध्य डॉक्टर का देत नाहीत? नाही, ह्याच्यामध्ये गोष्ट कशी आहे ना की तुम्ही जर शिस्तबद्ध आयुष्य जर ठेवायचं म्हटलं तर तुमच्या आयुष्यातली मजा निघून जाईल. तर तुम्ही मग असं का नाही करत की बाबा 90% तुम्ही हेल्दी खा आणि 5% 10% तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही आवडीचं खायचं आहे, जे तुम्हाला खूप आवडतं, जे मजा येते, तुम्हाला मित्रपरिवारांबरोबर बाहेर जायचं आहे, कुठं खायला, आउटिंग करायचं आहे आणि आपल्याला छान जगायचं आहे, त्यासाठी तुम्ही खा. पण हे करत असताना जर तुम्ही 100% चांगलं खातं म्हटलं तर तुमचं आयुष्य बिघडणार. तर हा सुवर्णमध्ये जो आहे चांगलं म्हणजे चमचमीत अशा हे एक्सपर्ट लोक काय सांगतात ना की तुम्ही तुमचे मील्स आहेत तर ते तुम्ही 14 म्हणतात, तुमची 2 मील्स जर पकडले तर 14 होतात, ब्रेकफास्टला जर पकडलं तर तुम्ही 21 होतात. तर त्यापैकी तुम्ही 3 मील्स तुमचे बाहेर तुम्ही खा, तुम्ही मजा करा, तुम्ही चांगले खा, ते ॲड लिबिटम तुम्हाला जे आवडतं ते खा, पण उरलेल्या 90% वेळांमध्ये तुम्ही पथ्य पाळा. हे जर तुम्ही सगळ्याच पेशंटना पण आणि नॉर्मल पॉप्युलेशनला पण सांगितलं तर हा बहुधा सुवर्णमध्ये होऊ शकेल. नव्या जनरेशनसाठी हा मंत्र आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता होते उलटं, 90% आपल्याला हवं तसं चमचमीत खायचं आणि मग कधीतरी पोट बिघडले म्हणून, काहीतरी त्रास झाला, डॉक्टरनी सांगितले म्हणून मग तेवढे 4 दिवस पथ्य पाळायचं, ही आपली लाईफस्टाईल झाली आहे. पण याच लाईफस्टाईलमुळं आपल्याकडे दिवसेंदिवस हृदयरोगाचं प्रमाण वाढते. उत्तम जाधव सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आज जे एक नवीन कोल्ड प्रेस्ड शेंगदाणा तेल आणलेलं आहे, या तेलाचं वेगळेपण काय आहे? कारण आपण आज आरोग्यदृष्ट्या बोलतोय, त्यामुळं हृदयाचं आरोग्य आणि हृदयाच्या आरोग्याला बिघडण्यासाठी बऱ्याचदा तेल कारणीभूत असतं असं जेव्हा आपण म्हणतो, ते तुमचं तेल असं काय वेगळं आहे? मी जो माझा अभ्यास केला आहे तो डॉक्टर साहेब पण समोरच आहेत की जे आरोग्य बिघडण्यासाठी जे काय आपण म्हणतो की जे प्रॉब्लेमॅटिक आहे, तर रिफाईंड हा शब्द प्रॉब्लेमॅटिक झालेला आहे. रिफाईंड ऑइल असेल किंवा रिफाईंड शुगर असेल, आपल्या हेल्थमध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन त्या गोष्टीचं झालेलं आहे. आज बैठलं पूर्वीपासून आपण ऑइल खात आलेलो आहोत. पूर्वी हे डिशेस डॉक्टर साहेब कदाचित हे नव्हते. 1960 गेलो आपण, 1970 ज्यावेळी आपले पूर्वज पंजोबा वगैरे होते किंवा डिसीज होते, पण ते सापडण्याचं किंवा ते उघड होण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणजे हार्ट अटॅक यायचा, पण तो हार्ट अटॅक आलेला आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला तत्काळ उपचार केले पाहिजे, याच्याबद्दलचा अवेअरनेस कमी असेल त्यावेळी कदाचित. तर आता तेलाच्या विषयी जर बोलायचं झाले तर आपल्याकडे 3 पद्धती ऑलरेडी आहेत. एक आहे पारंपरिक पद्धत जी आपल्या पूर्वजांनी खाल्ली, ज्याच्यामध्ये लाकडी घाणा बोलतो आपण. तर त्यामध्ये लाकडी घाणाच का केला लोकांनी,
तर लाकडावर लाकूड ज्यावेळी घर्षण होतं त्यावेळी सगळ्यात कमी टेम्परेचर निघतं. त्यावेळी त्यांनी दगड नाही वापरला, दगडाची भांडी होती, मेटल नाही वापरला. त्यांनी बैलच का दिला? कारण की ते स्लो स्पीडनंच दिलं पाहिजे, त्यांच्याकडे घोडी पण होते पूर्वी. तर फ्रिक्शन, टेम्परेचर हा एक महत्त्वाचा घटक झाला ऑइल प्रोसेसमध्ये. कारण की कमी टेम्परेचर म्हणून कोल्ड हा शब्द आला. दुसरा घटक काय झाली किंवा दुसरी प्रोसेस बघा, दुसरी प्रोसेस आहे रिफाईंड ऑइल, ज्याच्यामध्ये सॉल्वंट केमिकल वापरून आणि प्रामुख्याने हीट केली जाते. कारण की हे सॉल्वंट पुन्हा डिमगिंग प्रोसेस असेल तर हीटचा आणि केमिकलचा वापर ह्या रिफाईंड प्रोसेसमध्ये झाला. तिसरी पद्धत जी आता आहे ती कोल्ड प्रेस म्हणून आहे, की ज्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कोल्ड प्रेसच्या नावाखाली पण इम्पेलर वापरतात, म्हणजे स्पीडसाठी. तुम्ही बघितलं तर तिथं स्क्रू टेक्नॉलॉजी आहे की ज्याचं टेम्परेचरशिवाय तिथनं पण तेल निघत नाही. बघा, शेंगदाणा नुसता दाबला किंवा मिक्सरला लावला त्यातून तेल येत नाही. बेसिकली आम्ही ग्राउंडनट ऑइल बनवतो आहे. तर आज आम्ही कोरियन टेक्नॉलॉजीची हेल्प घेतली आहे आणि एक चौथी टेक्नॉलॉजी जिला हायड्रॉलिक कोल्ड प्रेस म्हणतात, ज्यामध्ये आम्ही काय केलं आहे, 2 प्लेटच्या मध्ये शेंगदाणा फक्त ठेवला आणि दाबला. याच्यामध्ये ना हीट आहे, रूम टेम्परेचर 35 डिग्री, ना कुठलं केमिकल आहे, ना कुठलं स्क्विझिंग आहे. आज जरी आपण म्हणलो कोल्ड प्रेस आता सगळ्यांना माहिती आहे की आरोग्यासाठी चांगला आहे, सगळ्यांनी रिकमेंड केलेला आहे, पण प्रेस कोणीच करत नाही, सगळे स्क्वीज करायला आहेत. कारण किंबहुना लाकडी गाणं पण स्क्वीज होता, तो प्रेस नाही आहे. सो डेफिनेशन प्रमाणे काम करणारे सध्या जे तेल आहे तर कोल्हापूरकरांना ही सुवर्ण संधी आहे की टोप संभापूरला ह्याचं लाईव्ह डेमो तुम्ही बघू शकताय की हा शेंगदाण्याचं, मी म्हणतोय की हे ऑइलच नाही आहे, हा शेंगदाण्याचा एक अर्क आहे. आणि जगात कुठेही कधी सांगितलेलं नाही की शेंगदाणा आरोग्यासाठी हानिकारक आहे. तर आम्ही जे आता आणलेलं आहे हा शेंगदाण्यातच तुम्हाला जेवण बनवायचं आहे. फक्त आम्ही काय केलं आहे, शेंगदाणा प्रेस केला, कूटवरती धरला आहे. तुम्ही कांदा तेला भाजा, परत पाहिजे असेल तर आमच्याकडं तो कूट पण शिल्लक आहे, तो पण आम्ही सोडायला लागलो आहे. तर जगातलं सगळ्यात बेस्ट ऑइल आणि जगातलं सगळ्यात कमी ऑइल, कारण की माझा यील्ड सगळ्यात कमी आहे. कोल्ड प्रेस्ड ऑइल हे तुमच्या दृष्टीनं आरोग्याला जास्ती योग्य आहे, तुम्ही सहमत आहात का? ॲक्च्युली हे ऑइलविषयी मी फक्त आपल्याला एक गोष्ट सांगतो ना, की लोकांमध्ये गैरसमज आहेत. म्हणजे कसं की तुम्ही कुठलंही टेक्स्टबुक वापराल की हार्ट डिसीज कशामुळे होतं, तर त्याला लिपिड थेअरी म्हणतात. म्हणजे फॅट तुम्ही खाल्लं की ते फॅटचं डिपॉझिशन तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये होईल, त्याच्यामुळे ॲथेरोस्क्लेरोटिक प्लाक निर्माण होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा डिसीज निर्माण होईल. तर हे अर्ध सत्य आहे. तर त्या ऑइल आपल्याला जे आहे किंवा आपण फॅटबद्दल जे बोलतो, तर ते फॅट आणि LDL कोलेस्ट्रॉल ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कसं की आपल्या जो लिपिड हायपोथिसिस आहे तो पार्शली करेक्ट आहे. तर त्याचं कसं ना की आपल्या जेवणामध्ये आपण 3 प्रकारचे मॅक्रोन्यूट्रियंट्स घेतो. एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स, जे आपले भाकरी, भात किंवा चपाती आहे. दुसरे म्हणजे आपण हे फॅट्स घेतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रोटीन्स घेतो. तर ह्याचं प्रोपोर्शन कसं पाहिजे, साधारणपणे 60% हे आपल्याला कार्बोहायड्रेट्सच्या माध्यमातून, त्याला आपण स्टेपल डाएट म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे फॅट जे आहे आपला इसेन्शियल कॉम्पोनंट आहे. म्हणजे कमीत कमी 25% तुम्ही तुमचे एनर्जी हे फॅटपासून यायला पाहिजे. तर हे मिसकन्सेप्शन आहे की आपल्याला फॅट अजिबात नाही पाहिजे. पण मग फॅट म्हणजे पुन्हा हे तेल तूप यातनंच मिळतं. तेच मी तुम्हाला सांगतो. तर ह्या फॅटमध्ये 3 प्रकार असतात. आपण जर बघितलं तर पहिली गोष्ट म्हणजे सॅच्युरेटेड फॅट. तर की ज्याच्यामध्ये रूम टेम्परेचरला जे घट्ट असतं, म्हणजे उदाहरणामध्ये तूप आहे किंवा लोणी आहे किंवा जे सिंथेटिक मार्गारीन किंवा अशा ज्या प्रकारचे जे मिळतात तर त्यांना सॅच्युरेटेड फॅट म्हणतात. दुसरं फॅट जे आहे ते मोनो अनसॅच्युरेटेड फॅट आहे. त्याच्यात सिंगल डबल बॉन्ड असतो आणि पॉली अनसॅच्युरेटेड म्हणजे त्याच्यामध्ये पुष्कळ डबल बॉन्ड्स असतात. तर ह्याच्यापैकी जे मोनो अनसॅच्युरेटेड फॅट आहे ते सिंगल एंटिटी असते. पॉली अनसॅच्युरेटेडमध्ये आणखीन 2 प्रकार असतात, ओमेगा 3 आणि ओमेगा 6. तुम्ही जर कुठलंही पॉडकास्ट ऐकलं तर ओमेगा 3 ओमेगा 6 असं बोलतो. ह्या तिसऱ्या पोझिशनला जर तिथं डबल बॉन्ड असेल तर त्याला ते ओमेगा 3 म्हणतात आणि 6व्या पोझिशनला असेल तर ओमेगा 6 म्हणतात. तर हे 4 जे कंपोनंट्स आहेत ह्याच्यापैकी मोनो अनसॅच्युरेटेड फॅट हे हेल्दी फॅट आहे, ओमेगा 3 फॅट आहे ते हेल्दी फॅट आहे आणि तुम्हाला त्याची क्वांटिटी वाढवायला पाहिजे. म्हणजे आपण फॅट म्हटलं की ते खराब असं नाही आहे. ह्या 2 गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत आणि 2 गोष्टी अपायकारक आहेत. तर त्या सॅच्युरेटेड फॅट आणि ओमेगा 6 जे आहे ते अपायकारक आहे, ते आपण टाळायला पाहिजे. आता आपलं चर्चा जी चाललेली आहे नाही, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मुद्दा सांगतो की आता उदाहरणामध्ये आता हे सांगत होते की शेंगदाण्याचं तेल. तर ह्याचं गोष्ट कशी आहे की शेंगदाणे आमचे सगळे पेशंट आम्ही सांगतो की तुम्ही शेंगदाणे खायला पाहिजे. तुम्ही आयदर तुम्ही ट्री नट्स खायला पाहिजे, म्हणजे झाडाला ज्या बिया उगवतात, तर त्याच्यामध्ये अक्रोड आले, बदाम आले, काजू पण हेल्दी आहेत. तर ते तुम्ही 30 ग्रॅम तरी खावा. 30 ग्रॅम म्हणजे किती, तर तुमच्या एका हातामध्ये जे बसतात ते 30 ग्रॅम. तुमची परिस्थिती आहे तुम्ही हे खा. तुमची परिस्थिती नाही आहे, किंबहुना तुम्हाला आणखीन ॲडिशनल काय हवं आहे, तर तुम्ही मूठभर शेंगा घ्या. मूठभर म्हणजे हातात जेवढ्या मोठ्या, तर त्या साधारणपणे 30 ग्रॅम होतात. तर ह्या फायदेशीर का आहेत, तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट म्हणजे मी मगाशी जे म्हटलं की जे चांगले फॅट्स आहेत
त्याला मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, ओलिक ॲसिड म्हणतात. तर ते शेंगदाण्यामध्ये जास्त आहे, त्या ट्रीनट्समध्ये जास्त आहे. आणि किंबहुना एक स्टडी पण आहे जगामध्ये, जर आपण बघितलं लिटरेचर सगळं शोधलं तर त्याच्यामध्ये खूप स्टडी कमी आहेत. रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल, आम्ही एखादं म्हणतो की हे औषध वापरायला पाहिजे ज्याच्यामुळे जीव वाचतात, तर असं कुठला आहार आहे का की ज्याच्यामुळे लोकांचं आयुष्य वाढू शकतं? तर असा जो आहार आहे त्याला मेडिटेरियन डाएट म्हणतात. तर आपण मेडिटेरियन ऑइल म्हटलं की त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल आलं, ते आपल्या दृष्टीने ते महत्त्वाचं नाही. आपल्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे, ह्या मेडिटेरियन डाएटमध्ये काय असतात, तर रोज तुम्ही 3 फळं खायला पाहिजे, 3 सर्विंग्स ऑफ फ्रूट. तुम्ही 2 भाज्या खायला पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रोज आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा लेग्युम्स खायला पाहिजेत, म्हणजे काहीतरी उसळी खायला पाहिजेत. तुम्ही आठवड्यातून 3दा शेंगदाणे खायला पाहिजेत. आणखीन तुम्ही रोज 30 ग्रॅम हे ट्रीनट्स खायला पाहिजेत. मग त्याच्यामध्ये अक्रोड आलं, बदाम आलं, परदेशामध्ये हेझलनट्स वापरतात. या स्टडीच्या 5 वर्षांच्या शेवटी 7,500 पेशंट त्यांनी रँडमाइज केले ते 2 ग्रुप्समध्ये. तर त्यांच्या लक्षात आलं की हे सगळे जर अन्नपदार्थ तुम्ही घेतले तर 5 वर्षांच्या शेवटी तुमचा हार्ट अटॅक यायचा, पॅरालिसिस यायचा आणि मृत्यूचा धोका 30% कमी होतो. म्हणजे सगळं फॅट हे खराब नाही आहे. तर ह्या मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असलेल्या गोष्टी ज्या आहेत, ज्याच्यामध्ये हे शेंगदाणे सांगितले किंवा आपण ट्रीनट्स म्हटलं, हे बदाम अक्रोड आहेत, तर ह्याच्यामध्ये प्रोटीन्स पण असतात आणि त्याच्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स पण असतात. आणि हे फायदेशीर आहे, ते आपण खायला पाहिजे. रोजच्या आहारामध्ये जर तेल वापरायचं असेल तर ते शेंगदाण्याचं तेल हे सर्वोत्तम आहे का? आपल्याकडे कसं बघा ना, आपल्याला काय झालंय की बाजारामध्ये ते आजकाल मोहरीचं तेल मिळतं, त्यानंतर सनफ्लॉवर ऑइल आजकाल बरं झालेलं आहे, त्यानंतर राईस ऑइल यायला लागलेलं आहे. तर याच्यातलं सगळ्यात चांगलं तेल कुठलं? पाम तेल, डालडा हे तर आता बऱ्यापैकी वापरतात, पण एक प्रमाण कमी झालं. ज्याचं सर्वाधिक चांगलं हृदयाच्या आरोग्यासाठी तेल चांगलं कुठलं? जगामध्ये ज्या स्टडीज सगळ्या झालेल्या आहेत तर त्या लोकल अवेलेबिलिटीनुसार आहेत. आतापर्यंत असं मानलं जातं की ऑलिव्ह ऑइल हे सगळ्यात चांगलं ऑइल आहे. आता हे जे म्हणत होते की हे आम्ही कॉम्प्रेस करतो, कोल्ड प्रेस करतो, तर हे कोल्ड प्रेस आणि रिफाईंड ऑइलमध्ये फरक काय आहे? तर रिफाईंड ऑइलमध्ये 200 डिग्रीला किंवा 160 डिग्रीला गेल्याशिवाय ते तेल बनत नाही. त्याच्यामध्ये केमिकल घातल्याशिवाय ते रिफाईंड होऊ शकत नाही. तर हे रिफाईंड कशासाठी केलं जातं? तर ते दिसायला छान पाहिजे, क्लिअर ऑइल आहे. दुसरी गोष्ट ते टिकायला पाहिजे. तुम्ही 3 वर्ष उघडून जरी ठेवलं तर खराब होत नाही. त्याच्यामध्ये डिओड्रंट घालतात, त्याचं स्मेल काढून टाकतात, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घालतात. पण ह्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामधले जे गुणकारी पदार्थ आहेत ते खराब होतात टेम्परेचर वाढल्यामुळे. आणि कोल्ड प्रेसचे डेफिनेशन काय आहे की तुमचं टेम्परेचर 45 डिग्रीच्या वरती जाता कामा नये. तर आपण जे हे काही सगळे तेल म्हणतो, तर ह्या तेलामध्ये प्रत्येक एरियामध्ये फरक पडतो. म्हणजे उदाहरणामध्ये आपल्याकडे ऑइल्स कुठले उपलब्ध आहेत? पहिलं म्हणजे ग्राउंडनट, म्हणजे आपण शेंगदाणा. दुसरं तेल आपण राईस ब्रँड म्हणतो, हे पण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळा वापरलं जातं, कोंड्यापासून भाताच्या बनवलं जातं. तिसरं सनफ्लावर आहे सूर्यफुलांपासून. आणि चौथं जे आहे ते सॅफफ्लावर, तर करडईपासून बनवतात. तर ह्या सगळ्यांमध्ये जर चांगलं कुठलं असेल तर ग्राउंडनट ऑइल. ह्याच्यामध्ये 4 गोष्टी बघितल्या जातात: सॅच्युरेटेड फॅट किती आहे, त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट किती आहे, त्याचा ओमेगा 6 आणि ओमेगा 3चा रेशो किती आहे, आणि चौथी गोष्ट जी आहे की त्याचा स्मोक पॉईंट किती आहे. आता हे घाण्याचं तेल जे म्हणतात ना, तुम्ही घाण्याच्या तेलामध्ये फोडणी द्यायचा प्रयत्न करा. जेव्हा आपण फोडणी देतो किंवा तळायचा प्रयत्न करतो त्याचं टेम्परेचर वाढतं आणि त्यातून स्मोक पॉईंट निर्माण होतो, त्याच्यातून धूर यायला लागतो. जिथं स्मोक पॉईंट निर्माण होतो तेव्हा त्या तेलामधले जे चांगले गुणकारी घटक आहे त्यांचं केमिकल डिग्रेडेशन होतं. तर त्यामुळे स्मोक पॉईंट न येता आपल्याला ते तेल वापरायला पाहिजे. तर ते कोल्ड प्रेस पाहिजे, पण त्याचबरोबर ते फिल्टर्ड पाहिजे. त्यातल्या इम्प्युरिटीज एकदा काढल्या की तो स्मोक पॉईंट वाढतो. आपण रेग्युलर जेवणांसाठी वापरू. तर महाराष्ट्रासाठी शेंगदाण्याचं तेल हे नक्कीच चांगलं आहे. पीनट ऑइल जे फिल्टर्ड आहे आणि जे कोल्ड प्रेस्ड आहे. पण हे सुदैवाने करताय बरोबर. पण तुमच्या तेलामध्ये वेगळे पण काय असं पण इतरांच्या तेलापेक्षा? म्हणजे तुम्ही सांगितलं की आता कोल्ड प्रेस आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची केमिकल तुम्ही ऍड करत नाही, पण त्याचा म्हणजे तुम्ही जेव्हा ऑइल निर्मिती सुरू केली त्याचा आरोग्यदायी फॉर्म्युला काय आहे हे विचारात घेऊनच ते सुरू केलं का तुम्ही? 100% हे जे ऑइल बनवलं गेलेलं आहे हे हेल्थच्या दृष्टीनेच बनवलेलं आहे. ह्यात प्रॉफिट अँगल हा आलेला नाही आजपर्यंत, तरी उद्या येईल. तर याच्यामध्ये जर पहिले बघितलं तर आज आपण लाकडी गाणा खाला. लाकडी गाणा सगळ्यांनी सांगितलं आहे की हा आतापर्यंतचा बेस्ट आहे. मी म्हणतो आहे 22 कॅरेट आहे, मी 24 कॅरेट त्याच्यासाठी एक ऑप्शन आणला. आज लाकडी गाण्यामध्ये जर मी पाहिलं, आता कुणावर टीका पण नाहीच करायची, पण ते ऑइल काढताना तुम्हाला पाणी यूज करावं लागतं. विदाऊट पाणी कुठलाही लाकडी गाणा ऑइल काढूच शकत नाही. त्याच्यामध्ये काय होतं, मॉइश्चर कंटेंट वाढतं. हा पहिला पॉईंट झाला जो शेल्फ लाईफला खराब करायला लागला आहे. दुसरा पॉईंट डॉक्टर साहेब जसं तुम्ही बोला, इम्प्युरिटीज. लाकडी घाणा हा त्यातून आपला बाय प्रोडक्ट हा पेंड मिळते जे ॲनिमल फीड आहे, तर त्यातून तो फिल्टर केलेला असतो. तो इतक्या लेवलला फिल्टर होत नाही, आपल्याला सेटल करावा लागतो. त्यामुळे त्यात इम्प्युरिटी राहतेच. मॉइश्चर आणि इम्प्युरिटी, मॉइश्चर त्याला लवकर खराब करायला लागले, इम्प्युरिटी मग स्मोक पॉईंट त्याचा लो आहे. ह्या दोन्ही पॉईंट आम्ही रिकवर केलेत की आम्ही काय केलं, शेंगदाण्यात इटसेल्फ 8 ते 9% हा मॉइश्चर असतो, जो वाळलेला शेंगदाणा असतो, जो सध्या आम्ही गुजरातमधनं मोठ्या प्रमाणात आणत आहोत. तर तो पण आम्ही डिहायड्रेट केला की जो 2%च्या खाली मॉइश्चर आणला.
विदाऊट मॉइश्चर, जर मॉइश्चर असेल तर आम्हाला प्रेस करून ऑइलच निघत नाही. शेंगदाणा जर तुम्ही दाबला, मिक्सरला लावला, पावडर होते, ऑइल येत नाही आहे. तर ऑइल काढण्यासाठी आम्हाला डिहायड्रेटच करावं लागतो आणि ज्याच्यामुळे नॅचरली आमची शेल्फ लाईफ, जसं रिफाईंड लोक आज प्रिझर्वेटिव्ह वापरायला आहेत, आमच्या तेलामध्ये 0 प्रिझर्वेटिव्ह आहे, 0 शुगर, 0 सोडियम, नो ॲडेड शुगर. तर सगळ्यात मोठा पॉईंट की एकमेव तेल आहे की ज्याच्यामध्ये 0 प्रिझर्वेटिव्ह आहे. गरजच नाही, कारण की कुठली गोष्ट बघा तुम्ही डॉक्टर साहेब किंवा तुम्ही जर बघितला, ज्या गोष्टीत पाणी आहे ते लवकर खराब होणार. तुम्ही जर तांदूळ असं ठेवले 2 वर्ष पण तसेच राहतील, पण तुम्ही पाणी घातलं तर 7व्या दिवशी ते कुजतात. तुम्ही भाज्याचं एक्झाम्पल घ्या, जर तुम्ही त्यातनं वॉटर काढलं, डिहायड्रेट केल्या, तर त्या वर्षभर तशाच राहतील. सो टिकवण्याची प्रक्रिया, ज्या गोष्टीत पाणी आहे ती खराब होणार. तर आमच्या तेलात मॉइश्चर कंटेंट हा जगातला सगळ्यात कमी, म्हणजे 0च. त्यामुळे आम्हाला प्रिझर्वेटिव्हची गरज नाही. आता राहिला स्मोक पॉईंटचा प्रश्न, इम्प्युरिटीज. आमच्या ऑइलमध्ये आपण काय केलं आहे, बॅगमध्ये शेंगदाणा ठेवलेला आहे, तो हायड्रोलिक प्रेस केला आहे, तर इटसेल्फ तो फिल्टर होऊन येतोय, 0 इम्प्युरिटीज. जर तुम्ही आमचं ऑइल जर बघितलं, तुम्ही माझे कस्टमर आहेत, माझ्यामध्ये तुम्ही आमचं ऑइल खाताय, तर ते जर तुम्ही बघितलं विदाऊट फिल्टर ऑइल, हे फिल्टरची आवश्यकताच नाही आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला प्लांट बघावं लागेल की ते का फिल्टरची आवश्यकता नाही. त्यामुळं आजपर्यंतचा लाकडी घाणा बेस्ट निघाला, पण स्मोक पॉईंटमध्ये तो फेल गेला. सो आमच्याकडे हाय स्मोक पॉईंट आहे आणि आम्ही आमच्या बॉटल पण आता छापलं आहे की तुम्ही कुठलाही प्रोडक्ट करा. अजून एक गोष्ट सांगतो, काही पदार्थ किंवा स्मोकमध्ये ना, तेलामध्ये तळताना फ्रुदिंग होतं, म्हणजे फेसा येतात. सगळ्यात कमी फेस आपल्या तेलाला येतो. दुसरी गोष्ट, पण मला तुम्हाला थांबवायचं आहे, मला सांगा की मग चांगलं तेल ओळखायचं कसं? हां, तर आता मी माझा डेमो सांगेन. एक तर जो सगळ्या लोकांना माहिती आहे, ज्यावेळी मी आता तेल विकायला जातो, तो लोक काय बघतात, वास बघतात. नॅचरल तेलाचा वास हा असतोच, केमिकल तेलामधून वास काढलाच जातो, डिओड्रेशनची प्रोसेस आहे ती, बरोबर. दुसरी गोष्ट काय आहे, त्याची चव. बरं, आपण तेल वापरतोच का? पहिली गोष्ट, बिना तेलाचं जेवण बनवू शकत नाही आपण? बनवू शकतो. तुम्हाला माहिती आहे, परदेशामध्ये अनेक जण केवळ बॉईल केलेच अन्न खातात, तर तेल असतच नाही, पण त्याची चव फार खराब असते. कारण ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की अनलेस तुम्ही तेल घातल्याशिवाय त्याला टेस्ट नाही येऊ शकत. आता हॉटेल्समध्ये त्याच्यामध्ये कलरिंग एजंट्स घालतात, फ्लेवरिंग एजंट्स, ते केमिकल तर ते खराब आहे. परंतु तुम्ही तेल त्याला चव येण्यासारखं जर नाही घातलं, तर आमच्याकडे उत्तम प्रॅक्टिकल उदाहरण म्हणजे असं आहे की आमच्याकडे येणारे प्रत्येक पेशंट जे असतात, एक आठवडा झाला, 2 आठवडे झाले की जेव्हा फॉलोअप येतात, एन्जिओप्लास्टी असू दे, बायपास असू दे, हार्ट अटॅक असू दे, त्यांचा चेहरा फार पडलेला असतो. त्यांची 2 तक्रारी असतात. एक म्हणजे मला झोप येत नाही आणि भूक येत नाही. तर भूक न लागायचं कारण जर त्यांना थोडंसं तुम्ही डिटेलमध्ये विचारलं की घरचे लोक फार काळजीमध्ये असतात, किंवा काहीतरी प्रॉब्लेम हार्टचा झाला, पुन्हा होता कामा नये, तर ते जगातलं सगळ्यात जास्त पद्धत त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट करतात. तेल बंद, साखर बंद, काही त्यांना चव, मीठ नाही. माणसाला त्यात चव कशी काय लागेल? कुठलेही तुम्ही पथ्य सांगा, कुठलीही गोष्ट तुम्ही आहारामध्ये रिस्ट्रिक्शन सांगा, तर ती जर चांगल्या पद्धतीचं त्याला जर चव नसेल आणि ती टिकणारी नसेल, तर ती कामच नाही करू शकत. तर पहिल्यांदा ह्या लोकांना आम्हाला सांगावं लागतं की बाबा, त्यांना जेवणामध्ये चवीपुरतं तेल घाला, मीठ घाला, मसाले घाला, त्यांना जेवण खावंसं वाटायला पाहिजे. ह्या लोकांना डिप्रेशन येतं की जर असं जर आयुष्य जगलं तर कशासाठी जगणार आहे? झोप नाही होती कारण डिप्रेशन येतं, आजार झाला म्हणून. तर त्यासाठी चव असणं ही फार गरजेची गोष्ट आहे. तुम्ही कुठलंही लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन करा, तर ते तुम्ही एवढ्या एक्स्ट्रीमला जर केलं की तुम्हाला जगण्यामधला तुमचा आनंद जर नाहीसा झाला. आतापर्यंत डॉक्टरांचे इंटरव्ह्यू घेतले, पण पहिले डॉक्टर असे आहेत की ज्यांनी सांगितलेलं आहे की येस, चवीपुरतं तेल असलं पाहिजे, मसाले असले पाहिजे. वा वा, ग्रेट. सो तुमचा प्रश्न जरा अजून मी कंटिन्यू करतो की आपण शुद्ध तेल ओळखायचं कसं. तर मी पहिला सांगितलं सुगंध, जो तुम्हाला नॅचरलच मिळाला पाहिजे, शेंगदाण्याचा सुगंध जसा आहे. दुसरा पॉईंट आहे त्यातला चव, त्यासाठीच आपण तेल वापरतो. तिथून प्रश्न तिथपर्यंत गेला तुमच्याकडे. तर आज जर बघितलं, मी आज आमच्या सभासदांना सगळ्यांना सांगितलेलं आहे, आज संध्याकाळी तुमच्या भाजीची चव नाही बदलली, मनी बॅक गॅरंटी. जी नॅचरल चव आहे शेंगदाण्याच्या तेलाची चव, आज पण आपण चाकलेलीच नाही. आपण काय खायलो सध्या, रिफाईन. आपल्या पूर्वजांनी काय खायला, लाकडी घाणा. शेंगदाण्याचा ज्यूस आजपर्यंत खाल्लेलाच नाही आपण. ओरिजिनल शेंगदाण्याची चवच माहीत नाही लोकांना. तर मी आव्हान करतो की चव आहे का तुम्हाला कळेल. स्मेल असेल, सुगंध असेल, चव असेल. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट शुद्धता. जे तेल खाताना ते शुद्ध आहे का, कारण की प्रश्न नेमका तोच आहे. तर शुद्धतेच्या वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत, बरोबर. आज जर तुम्ही बघितलं तर शुद्ध तेल, ओरिजिनल तेल हे किंबहुना मिळणं झालेलं आहे. फॅक्टरी वेगळे आहेत, कारण की प्राईस कॉम्पिटिशन वगैरे सगळ्या गोष्टी असतील, किंवा आपण काय खातो ते पण बघा. आज 3 किलो शेंगदाण्यातून 1 लिटर तेल निघतं. जगातला कुठलाही माणूस 3 किलो शेंगदाण्यातून 2 लिटर तेल काढू शकत नाही. 3 किलो शेंगदाण्याची एक कॉस्ट आहे. शुद्धता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तुमचा प्रश्न फार इम्पॉर्टंट आहे. शुद्ध तेल ओळखायचं कसं आहे, शुद्ध आहारच पाहिजे. जर तुम्ही आज बघितला, साई जीवन तुम्हाला सांगते की तुम्ही डेमो घ्या. एक तर तेल असं पाहिजे की तुमच्या पाण्यामध्ये पण ते मिक्स झालं पाहिजे.
2 चमचे ह्या ग्लासमध्ये तुम्ही टाकायचं, बाकी तेल टाकायचं, तुम्हाला फरक जाणवेल, तुम्ही सरप्राईज व्हाल. नाही, पण तेल पाण्यामध्ये मिक्स होतं, विरघळतं, मिक्स होतं, एक जीव होतं. कारण आपण आतापर्यंत असं वाचत आलेलो आहे की तेल आणि पाणी कधीच एकत्र होत नाही. बघा, दुसरा पॉईंट, देवाची पंथी. 6 जूनच्या तेलानं देवाची पंथी जळत नाही. सरप्राईज, तुम्ही ट्राय करा. कुठल्याही फळानं आजपर्यंत देवाच्या पंथी जळलेल्या नाही आहेत. केमिकल तेलानं पंथी जळल्या. अच्छा. तुम्हाला आमच्या तेलानं पंथी जळवण्यासाठी तुम्हाला मोठी वाद, खूप मशागत करायला लागणार आहे, तरी पण ती विझणारच. तिसरा डेमो मी सांगतो. आज आपल्या भांड्याला जो कट लागतो तो घालवायला तुम्हाला साबण 500 लिंबूची शक्ती लागते. आमच्या तेलाला तुम्ही फक्त त्या भांड्याला हात लावायचा पाण्यातनं, ते भांडं स्वच्छ होणार. मी असं म्हणतोय की यातलं तुम्ही तुमच्या तेलाची जाहिरात बाजूला ठेवूया, पण तुमचं म्हणणं आहे की शुद्ध तेलासाठीचे हे सगळे गुणधर्म आहेत की तुम्ही सहजपणे त्याचा चव, वास, त्यानंतर ते पाण्यात मिक्स व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचा ज्वलनांक तसा म्हणलं तर कमी असला पाहिजे. बरोबर आहे ना. अजून एक पॉईंट सांगतो फक्त की रियूज नंतर, आज काय होतं, रियूज नंतर तेल परत वापरायचं होत नाही, खूप पातळ होतं, कासळ पडतं, आरोग्यासाठी हानिकारक बनतं. तर रियूज नंतर जर तेलाची घनता आणि कलर जर सेम राहत असेल तर ते शुद्ध तेल आहे, कुठलंही वापरा. ठीक आहे. याच्याबद्दल मी थोडंसं फरक करतो. तर ह्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे ना की आपण जेव्हा फॅट चांगले म्हणतो तर ते आपण मगाशी म्हटलं की मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स किंवा ओमेगा 3 फॅट्स जे माशांमध्ये असतात किंवा जवसामध्ये असतात किंवा अक्रोडमध्ये असतात, तर हे जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात वाईट घटक आपण म्हटलं की सॅच्युरेटेड फॅट आहे किंवा ओमेगा 6 फॅट. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणतात की त्याला ट्रान्स फॅट्स म्हणतात. ट्रान्स फॅट्स म्हणजे काय की समजा आपण हलवायच्या दुकानामध्ये गेलो आणि तिथं आपण समोसा खाल्ला किंवा आपण स्टॉलवरती गेलो आणि वडापाव खाल्ला, तर त्याच्यामध्ये तेच तेल वारंवार वापरलं जातं असं आम्हाला समजेल. आणि जेव्हा आपण ते वारंवार वापरतो त्याच्यामुळे जो काही पदार्थ तयार होतात त्याला ट्रान्स फॅट म्हणतो. ओके. आणि तो आरोग्याला सगळ्यात जर अपायकारक जर तेलामध्ये काय असेल तर ते ट्रान्स फॅट आहे. अच्छा. म्हणून तुम्हाला वडा खायचा आहे, तुम्ही जरूर खा, घरामध्ये बनवा, कारण ते ऑइल तुम्ही परत फोडणीसाठी वापरणार, तुमच्या बाकीच्या जेवणासाठी वापरणार. तुम्ही जर 10 तळलेल्या जेवणामधलं जर तुम्ही वडा जर खात असाल तर कितीही टेस्टी असो तो तुम्हाला अपायकारक आहे. अच्छा. ते ट्रान्स फॅटचं प्रॉब्लेम असा आहे की ते ट्रान्स फॅट मेटाबोलाइज करण्यासाठी माणसांमध्ये तशा स्वरूपाचं एन्झाईम नाही आहे, त्याला डिसॅच्युरेज म्हणतात, ते माणसांमध्ये नसतं. आणि ते डिसॅच्युरेज नसल्यामुळे ते डायरेक्टली ते हार्टच्या रक्तवाहिन्यांमध्ये जातं आणि तिथे ते प्लाक्स निर्माण करतं. तर ट्रान्स फॅट्स हे जगन्मान्य असलेली गोष्ट आहे, सायंटिफिकली ट्रूथ असलेली गोष्ट आहे. तुम्ही कुठल्याही पदार्थांमध्ये बघा, जे प्रोसेस फूड आहे त्याच्या लेबलवरती सगळे असतात, प्रोटीन कंटेंट किती, कॅलरीज किती, सगळ्यांमध्ये ट्रान्स फॅट लिहिलेलं असतं. तर त्यामुळे हे कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्ही ते वारंवार वापरा असं कोणी सांगू नये, म्हणजे कारण ते सायंटिफिकली चुकीचं आहे. तुम्ही किती चांगलं तेल वापरा, भले तुम्ही ऑलिव्ह ऑइलमध्ये तुम्ही तळा, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये वापरा, पण ते एकदा वारंवार तळे की त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट्स होणार आणि ते आरोग्याला अपायकारक आहेत. त्याच्यामुळे LDL म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल वाढणार, त्याच्यामुळे ब्लॉकेजेसची शक्यता वाढणार. तर त्यामुळे ह्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहायला. आता मी अगदी मूलभूत प्रश्न लोकांच्या मनातले विचारतो. सगळ्यात पहिली गोष्ट मला सांगा की अनेक जण आता सगळे सांगतात की सूर्यास्तापूर्वी जेवा, सकाळी लवकर जेवा, संध्याकाळी लवकर जेवा, तर त्याचा आणखीन हृदयरोगाशी काही संबंध आहे का? कारण अनेक लोक आता IT इंडस्ट्रीमध्ये काम करतात, ज्यांना शिफ्ट वाईज काम करावं लागतं. ते लोक रात्री 10 वाजता येणार, 12 वाजता येणार, मग जेवणार. उशिरा जेवल्यामुळं हृदयरोगावरती किंवा हृदयावरती काही परिणाम होतो का? त्याच्याबद्दल मी फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की ह्याला सगळ्यांना जे म्हणतात आपण, जे ह्याचा एक युनिफाईंग हायपोथेसिस जर निर्माण केला की सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीवरती आपण एक्सप्लेन करू शकतो, तर ह्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. म्हणजे कसं की एखाद्या माणसाला ब्लड प्रेशर आहे, एखाद्या माणसाला डायबिटीस आहे, एखाद्या माणसाला हृदयविकार आहे, एखाद्या माणसाला लठ्ठपणा आहे, या सगळ्यांमध्ये कॉमन असलेली गोष्ट कुठली, तर त्यांचं इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. म्हणजे कसं की इन्सुलिन हे जगण्यासाठी गरजेचं हार्मोन आहे. ज्या लोकांना इन्सुलिन नाही आहे, निर्माण होत नाही, टाईप 1 डायबिटीस नावाचा आजार असतो की शरीरामध्ये इन्सुलिन निर्माण नाही होत, तर अशा लोकांना 5 वर्षाच्या अलीकडे मृत्यू येतो, कारण इन्सुलिन हे जगण्यासाठी गरजेचं आहे. परंतु आपल्या मॉडर्न लाईफस्टाईलमुळे ह्या इन्सुलिनचं प्रमाण वाढलेलं आहे, आपल्या पेशी त्याला रिस्पॉन्स नाही करत, तर त्यामुळे जास्त इन्सुलिन निर्माण करावं लागतं शरीराला आणि त्याची जी प्रक्रिया होते त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. तर कुठलीही गोष्ट प्रमाणामध्ये, विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की एनिथिंग इन मॉडरेशन इज गुड, एनिथिंग इन एक्सेस इज अ पॉइझन. म्हणजे पाणी असेल, ऑक्सिजन असेल, सगळ्या गोष्टी जास्त मात्रेमध्ये घेतलं तर आपल्याला अपाय होणार. त्याचप्रमाणे इन्सुलिनचं आहे की इन्सुलिन जास्त मात्रेमध्ये झाले की आजार निर्माण होणार. तर ह्या इन्सुलिनची गोष्ट कशी आहे की तुम्ही इन्सुलिन तुमच्या शरीरामध्ये जे तयार होतं तर त्याला एरिया अंडर कर्व म्हणतात. त्या संशोधक लोक काय करतात की तुमच्या दिवसभरामध्ये जे काही इन्सुलिनचं रिलीज होतात त्याचा ग्राफ काढतात आणि त्या एरिया अंडर कर्व जो आहे, जे इन्सुलिन तुमच्या शरीरामध्ये तयार होणार ते तुमच्या तब्येतीशी इन्व्हर्सली रिलेटेड आहे. म्हणजे जेवढं इन्सुलिन जास्त तयार होणार तेवढं तुम्हाला अपाय आहे.
तर ह्याच्या बाबतीमध्ये कसं आहे की समजा तुम्ही 2च जेवण घेता, तुमचे पिक्स 2च आहेत, बाकी वेळ तुम्हाला इन्सुलिन अजिबात नाही, तर ह्या लोकांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो. तर ते एरिया अंडर कर्व जेवढा कमी आहे तेवढं तुमचं आयुष्य जास्त आहे. तर तुम्ही कमीत कमी वेळा खा, इन्सुलिनचे पीक कमीत कमी निर्माण करा. ग्लायसेमिक लोड ज्याला म्हणतात, आपण अन्न खाल्यानंतर इन्सुलिन वाढतं, शुगर वाढते, तर त्या पदार्थामध्ये किती कार्बोहायड्रेट आहे त्याच्यावरती अवलंबून असतात. एक उदाहरण मी सांगतो आपल्याला, हे ग्लायसेमिक लोड कशाला म्हणतात. उदाहरणामध्ये आपण सफरचंद सांगतो, डायबिटीस असलेल्या लोकांना, लठ्ठ लोकांना सांगतात नका खाऊ, त्याच्यामध्ये शुगर आहे. प्रत्यक्षामध्ये असं नाही. तुम्ही एक सफरचंद खाल्लं तर तुमचं शुगरची मात्रा जी आहे, त्याला ग्लायसेमिक लोड ज्याला म्हणतात, तो फक्त 5 आहे. तुम्ही ब्रेड म्हणता की ब्रेड खा, तुम्हाला ॲड लिबिटम खा, तुमची जेवढी इच्छा आहे तेवढी 4 ब्रेडच्या स्लाइसेस खा, शुगर नाही वाढणार. प्रत्यक्षामध्ये ब्रेड पण उलट प्रत्येक डॉक्टर वेगवेगळ्या सांगतात. काही डॉक्टर म्हणतात तुम्ही अजिबात बेकरी पदार्थ खायचे नाही, शास्त्र सांगतं याच्या मागचं. तर तो त्याचा ग्लायसेमिक लोड ब्रेडचा जो आहे तो 35 आहे, सफरचंदाच्या 7 पटीने जास्त आहे. तेवढ्या प्रमाणात तुमचं इन्सुलिनचं स्पाइक वाढणार, तेवढ्या प्रमाणात तुमची रक्तशर्करा वाढणार. आणि सगळ्यात आपण चांगले ब्रेकफास्टसाठी म्हणतो की सिरियल्स वापरा, कॉर्नफ्लेक्स वापरा. कॉर्नफ्लेक्सचा जो ग्लायसेमिक लोड जो आहे, GL ज्याला म्हणतात, तो 70 आहे, 75 आहे. साखरेचा लोड 70 आहे आणि कॉर्नफ्लेक्सचा 75 आहे. म्हणजे जेवढं तुम्ही प्रोसेस फूड करता तेवढं त्याचा ग्लायसेमिक लोड वाढतो, अपायकारक आहे. तर त्यामुळे हे पदार्थ तुम्ही नका खाऊ. तुम्ही जेवढं नॅचरल फूड आहे, इट नॅचरली म्हणतात. जे लोक 100 वर्ष जगतात त्यांना जर विचारलं की बाबा तुम्ही काय करता म्हणून तुम्ही हे करता, 2च उत्तरं ते सांगतात. ईट नॅचरली, जेवढं निसर्गानं दिलेलं आहे, निसर्गानं मिलियन्स ऑफ इयरचा एक्सपेरिमेंट केला आहे, जे चांगलं आहे ते आपल्याला बनवलेलं आहे. आणि आता आपण गेल्या 100-200 वर्षांमध्ये जे सायंटिफिक टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झाली त्याच्यानंतर फूड हे प्रोसेस फूड करतो, हे बिलकुल अपायकारक आहे. तर पहिली गोष्ट एरिया अंडर कर्व बघा. आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही प्रश्न मला विचारला की सकाळी आणि संध्याकाळी, तर ह्याला बायोक्रोनोटाइप्स म्हणतात. म्हणजे कसं की निसर्गानं असे निर्मिती केलेली आहे की पूर्वीच्या काळामध्ये, आता आपला मनुष्य जातीची जी काही उत्क्रांती जी आहे ती गेले 2 लाख वर्षांमध्ये झाले. तर ह्या 2 लाख वर्षांपैकी आत्ताची जर 200 वर्ष जर सोडली तर सूर्य जेव्हा उगवणार तेव्हा मनुष्य उठणार, तो हालचाल करणार आणि रात्र झाली की तो झोपणार. तुम्ही पूर्वीच्या काळातले लोक बघा, जेव्हा लाईट्स नव्हते तेव्हा 8 वाजता झोपून जायचे. अंधार पडल्यानंतर करण्यासारखी गोष्ट काही नाहीच आहे, तेव्हा मोबाईल नव्हते किंवा TV नव्हता. तर हा जो भाग आहे उत्क्रांतीमध्ये, आपल्या शरीरामधली जी त्याला एंडोक्रायनल मिल्यू म्हणतात किंवा हार्मोनल मिल्यू म्हणतात, की आपली एनर्जी कशी डिस्ट्रीब्यूट होणार, कशी स्टोअर होणार, यासाठी इन्सुलिन आहे, ग्रोथ हार्मोन आहे, कॉर्टिसॉल आहे, जे हार्मोन्स रिलीज होतात, हे सूर्याप्रमाणे त्याची गती चालते. म्हणजे तुम्ही एक अन्न आपण मोजून घेतलं की ज्याच्यामध्ये 500 कॅलरीज आहेत, तर तुम्ही सकाळी 8 वाजता खाल्लं आणि रात्री 9 वाजता तुम्ही तेवढंच अन्न खाल्लं, तर तुमचा इन्सुलिनचा स्पाइक जो आहे सकाळी अगदी कमी असणार, रात्री तो खूप जास्त असणार. तर त्यामुळे ते अन्न तुम्ही जर सूर्यास्ताच्या आधी जर खाल्लं तर ते इन्सुलिनचं प्रमाण कमी राहणार, तुमचं आरोग्य चांगलं राहणार. आणि तुम्हाला हे फिजिबल आहे का हे बघायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण जी म्हणतो, आपण जी चर्चा करतो, हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? मी डॉक्टर आहे, मला हे सगळं माहिती आहे, पण मी हे करू शकतो का? माझ्याकडे पेशंट किती येतात त्याच्यावरती अवलंबून आहे. तर तुमच्या दिनचर्येमध्ये ह्यातल्या ज्या काही गोष्टी बसू शकतात ह्या तुम्ही करा. तिसरी गोष्ट आपण ह्याच्याविषयी जे इन्सुलिन रेझिस्टन्सबद्दल म्हणतोय तर ती फास्टिंग आहे. जर सर्व धर्मांमध्ये, कुठलाही धर्म असो जगातला, सगळ्यांमध्ये जर एकमत कशावरती असेल, देवाची पूजा कशी करायची, कुठल्या देवाची पूजा करायची, ह्याच्याबद्दल भिन्नता असेल, पण एकमत कशाविषयी आहे? उपवास हा चांगला आहे. तर हे उपवासाचं काय शास्त्र आहे की आता हे इंटरमिटंट फास्टिंगचं फार फॅड आहे. आमचे एक डॉक्टर सांगतात की हे सगळ्या गोष्टी बरोबर बरोबर अगदी बरोबर आहे. तर ह्याचा शास्त्रीय आधार काय आहे की हा इन्सुलिन रेझिस्टन्स कशामुळे होतं की सारखं इन्सुलिन तुमच्याकडे येत आहे, तुम्ही त्याला कुठेतरी शरीराला विश्रांती द्यायला पाहिजे, इन्सुलिन रिलीजच होत नाही. तर हा फास्टिंगचा पिरियड काय करतो की तुमचं इन्सुलिन बिलकुल बंद करतो आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये सर्वायवल सर्किट्स असतात. माणसाच्या पेशींमध्ये किंवा त्या क्रोमोसोम्समध्ये 3 प्रकारचे सर्किट्स असतात आणि हे सर्किट जे आहेत आपल्याला आपलं आयुष्य वाढवण्यासाठी मदत करतात. ह्या लॅबोरेटरी ॲनिमल्समध्ये स्टडीज आहेत. म्हणजे उदाहरणामध्ये जे लॅबोरेटरी ॲनिमल्स आहेत त्यांना 2 प्रकारचे त्यांनी ग्रुप्स केले. एकामध्ये ॲड लिबिटम खायला द्यायचं, सकाळ संध्याकाळ तुम्हाला हवं तेवढं खा. आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये त्यांनी कॅलरी रिस्ट्रिक्ट केल्या, टाईम रिस्ट्रिक्ट केलं. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ज्याचं रिस्ट्रिक्शन आहे फूडचं, ही लॅबोरेटरी ॲनिमल्सचं आयुष्य वाढतं. हे माणसांमध्ये बरोबर आहे का? माहीत नाही, कारण त्याचा स्टडी होऊ शकत नाही. माणसाचं आयुष्य जास्त आहे, लॅबोरेटरी ॲनिमल 2 वर्ष जगतात, आपण 70, 80, 90 वर्ष जगतो. तर ह्यामध्ये स्टडीज नाही आहे. पण जे प्रिन्सिपल जे आहेत, जी उत्क्रांतीमध्ये निर्माण झालेले सर्वायवल सर्किट्स आहेत, ते उंदरांमध्ये जे आहेत तेच माणसांमध्ये पण आहेत. तर आपण त्याच्यामध्ये असं म्हणू शकतो की बहुधा होत असावं आयुष्य वाढण्याची मदत. पण त्याचबरोबर आपले जे कार्डिओमेटाबॉलिक डिसिजेस म्हणतात की ज्याच्यामुळे हृदयविकार होतो, मृत्यू होतो, हे सगळे डिसिजेस किंवा वजनाचा जो काही भाग आहे ह्या फास्टिंगमुळे नक्कीच मदत होते. तर हे आपण जे इंटरमिटंट फास्टिंग म्हणतो त्याला आणखीन एक पर्याय आहे की तुम्ही आठवड्यातून 2 दिवस कमी खा.
त्याला हायपोकॅलरिक डाएट म्हणतात, की 500 कॅलरीजपेक्षा किंवा 1000 कॅलरी, नॉर्मली आपण 2000 ते 2500 ते 3000 तुमची शारीरिक ॲक्टिव्हिटी किती आहे त्यानुसार ते ठरतं. पण त्याच्यापैकी तुम्ही जर 2 दिवस असे ठेवले आठवड्यामध्ये तर ते तुम्ही इंटरस्पर्स करा. एक सोमवार झाला, एक गुरुवार झाला, एक मंगळवार झाला, असं काहीतरी करा की ज्या दिवशी तुम्ही कमी अन्न घ्या, बाकी दिवशी तुम्ही तुम्हाला हवं तेवढं घ्या. एवढा विचार कोण करता असा मला नेहमी प्रश्न पडतो. म्हणजे सर तुम्ही जेवत असताना काय करता, समोर आलेलं अन्न, मग त्याच्या अन्नाचं काय काय शरीरावरती होणार, म्हणजे हे सगळं आपण जे डॉक्टर म्हणून तुम्हाला शक्य, पण कॉमन माणसाला शक्य नाही. हे आपण प्रिन्सिपल म्हणून विचार करतो. तुम्ही काय खायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. आम्ही तुम्हाला काय सांगणार की हे आरोग्यामध्ये हे तत्व आहेत की ह्यानुसार हे सगळं सायन्स शरीर चालतं. आपण आज आहार आणखीन हृदयाचा आरोग्याविषयी बोलतोय, त्यामुळे तुम्ही अतिशय टेक्निकली प्रत्येक गोष्ट समजावून सांगताय. पण सामान्य माणसाला काय आहे त्याच्या दृष्टीनं मी समोर आल्यानंतर मला ते चवीला छान लागलं पाहिजे, पोट भरलं पाहिजे आणि त्याच वेळेला मला पुढच्या कामाला जाण्यासाठी फ्रेश वाटलं पाहिजे. मी तुम्हाला विचारणार आहे, मला टेक्निकल तुम्हाला दोघांकडून आता विचारायचं नाही, मला सामान्य माझा माणूस प्रेक्षक आहे, मला त्यासाठी विचारायचे भेसळयुक्त तेल ओळखायचं कसं. मला कुठली जाहिरात कुणाची करायची नाही आहे, मला टेक्निकल आता ऐकायचं नाही. मी सर्वसामान्य माणूस आहे, मी टीव्ही बघतोय, मला टीव्हीवरती माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत. भेसळयुक्त तेल ओळखायला जसं बोललो सुगंध, चव आणि त्याचा यूज. म्हणजे जास्ती सुगंध असेल तर ते वाईट आहे, ते पण वाईट आहे. बरं. नॅचरल शेंगदाण्याचा सुगंध त्याला आला पाहिजे, त्याची चव चांगली पाहिजे आणि ते तुम्हाला पुरवठी पण आले पाहिजे आणि ते लवकर खराब नसलं झालं पाहिजे. आता प्रिझर्वेटिव्हचा प्रश्न असेल तर तो वेगळा, मी म्हणतो की जे ओरिजिनल आहे ते. आणि त्याचं वापर पुरवठी कमी का म्हणतो मी, आज जर तुम्ही बघितला आपलं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सांगितलेलं आहे की पर कॅपिटा ऑइल कन्झम्पशन हे 12 kg पाहिजे आहे. आपण 24 kg यूज करतो सध्या इंडियन लोकांमध्ये. तर आपल्याला काय झालं की आपलं जसं ते डॉक्टर साहेब तुम्ही मगाशी पण बोलला की तेल हे आवश्यक आहे पण कमी प्रमाणात. पण जर तुम्ही शुद्ध तेल खाला तर ते तुम्हाला कमीच लागणार. जर तुमच्या तेलाचा वापर जर जे तेल तुम्ही वापराल त्याच्यामध्ये जर तो निम्मा झाला तर ते नक्की शुद्ध तेल आहे. कारण की जर त्यात शुद्धता नसेल तर तुम्हाला जास्त वापरायला लागणार आहे. ज्या गोष्टी शुद्ध नाही, तुम्ही एक एक्झाम्पल घ्या, घरातलं म्हशीचं दूध 1 चमचा जरी तुम्ही घातला जो 4 आणतोय तर तुम्हाला बाकी दूध घालायला तुम्हाला डबल टिबल कन्झम्पशन लागतं. सो ओरिजिनलिटी तिथनं येते. ही मी म्हणेल की चव सुगंध तर नॅचरल करू शकतात, पण वापर जो आहे ना हे तुम्हाला वापरूनच करणार. की जर तुमचं कन्झम्पशन कमी व्हायला आहे, कसं होतं आहे, जर 1 चमचा तेल घालून जर तुम्हाला ते स्प्रेड होते, शुद्ध तेल हे जेवणात स्प्रेड होतं, ज्यामुळे तुम्हाला तरीकट म्हणतो ना ह्याची क्वांटम वाढतो. आणि जर ते भेसळयुक्त असेल ना तर ते इव्हॅपरेट होणार किंवा ते तुम्हाला तेलाचा गुणधर्म शिजल्यानंतर तो राहत नाही. तर सगळ्यात बेस्ट टेस्ट आहे की जर तुम्हाला कमी तेल लागतंय तर ते शुद्ध तेल आहे. सगळ्यात चांगलं उत्तर आहे. म्हणजे खूप तेल घालायला लागणं आणि मग त्याच्यामुळं आमचा पदार्थ खूप भारी होणं हे गणित चूक आहे थोडक्यात. आता आपण जरा आहार बाजूला ठेवूया. काही लोकांच्या मनातले प्रश्न आहेत की लोकांना असं वाटते की कोविड काळामध्ये ज्यांनी लस घेतली त्यांना हृदयविकाराचा धोका जास्ती उद्भवायला लागला आहे. आजकाल जे काही अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे ते सहज म्हणतात की हे सगळे कोविडचे साईड इफेक्ट आहेत बरं का, त्यात कितपत तथ्य आहे. आता आपण जे म्हणतो ना की हे सोशल मीडियावरती पसरलेली माहिती जी आहे, तर हे सोशल मीडियामध्ये ह्याला डिल्यूज म्हणतात. जसं की माहितीचा पूर आलेला आहे. आपलं आजचं ह्याच्यामध्ये कौशल्य काय आहे, तर आपल्याला ह्याच्यामधले ऑथेंटिक इन्फॉर्मेशन, शास्त्रीय माहिती, बरोबर माहिती कुठली आणि ही कचरा माहिती कुठली हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. तर हे कोविडबद्दल जे काही पुष्कळ जे काही आपल्या गैरसमज पसरलेले आहेत, तर त्यामधला हा एक मोठा गैरसमज आहे की ह्या लसींमुळं लोकांचं आयुष्य कमी झालं, लोकांना आजार व्हायला लागले. ॲक्च्युली ह्या सगळ्या लसींसारखीच ही एक लस आहे. त्याला डेफिनेटली काही साईड इफेक्ट्स आहेत. मायोकार्डायटिस होतो, हृदयाला सूज येते, लोकांचा मृत्यू होऊ शकतो. पण ह्याचे प्रमाण किती आहे? 1 in 1 million. आता हे मॅग्निफाय करून, आता उदाहरणामध्ये आपण जर प्रश्न विचारला की कोविडमुळे हार्ट अटॅक येतो, तर ह्याचं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. कोविडमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं कारण हा जो काही व्हायरस जो आहे तर हा कोॲग्युलेशन प्रोफाईल जे आहे, म्हणजे रक्त गोठण्याची जी प्रक्रिया ह्याच्यावरती परिणाम करतो, आपल्या मेटाबॉलिक मशिनरीवरती परिणाम करतो. पण ह्याचं रिस्क किती आहे? साधारणपणे 1.5 पटीनं वाढतो. नॉर्मल लोकांमध्ये 1000 लोकांमध्ये जर आपण स्टडी केला तर एखाद्या माणसाला हार्ट अटॅक याची शक्यता 1 ते 1.5% असते. अच्छा. तर ती शक्यता ह्याच्यामुळे 1.5 पटीनं वाढते. म्हणजे 1.5च्या ऐवजी तो 1.8 होणार. म्हणजे ॲब्सोल्यूट रिस्क जर बघितलं तर 0.3 per 1000. पण ही टाइम लिमिटेड रिस्क आहे. एखाद्याला कोविड झाला त्याला 10 वर्षानंतर अटॅक नाही येणार. कोविड झाल्यानंतर त्याची लिमिट जी आहे वर्ष, फार तर फार 1.5 वर्ष, अगदी डोक्यावरनं पाणी म्हणजे 2 वर्ष, त्याच्यानंतर ती रिस्क राहत नाही. पण मग आता 2022ला कोविड झाला आहे आणि आज 2025ला हार्ट अटॅक आला तर आपण नाही म्हणू शकत की त्याच्यामुळे मला. आपली लाईफस्टाईल चुकीची आहे. आपण एक्झरसाईज नाही करत, आपलं डाएट बरोबर नाही आहे, आपण झोपेला महत्त्व नाही देत आणि आपल्याकडे ताणतणाव गरजेपेक्षा जास्त आहे. हे 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे आपण पाळले तर आपल्याला आपण त्याच्यापासून दूर राहू. आणि हे लोकांमध्ये एक समज असतो की माझ्या जर कपाळावरती लिहिलं असेल, कपाळ ललाटी आपण ज्याला म्हणतो, तर मी टाळू नाही शकत.
अशी गोष्ट नाही आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामधल्या काही गोष्टी मॉडिफायबल आहेत. नाही पण सर मी थांबवतो तुम्हाला, कारण तुम्ही आता बोलताना म्हटलात की एक्झरसाईज, पण गेल्या काही दिवसांमध्ये की ट्रेडमिलवरती पळत असताना चालत असताना हार्ट अटॅक आला, किंवा जिममध्ये गेलेला आहे, जिममधनं बाहेर पडला आणि कोसळला आणि तो माणूस गेला. म्हणजे एक्झरसाईज केल्यानंतर सुद्धा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मग एक्झरसाईज नेमका करायचं तरी काय, करायचं का नाही करायचं? मी याला 2 स्टडीज आपल्याला कोट करतो. तर एक स्टडी अशी होती की जगामधली आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी स्टडी, 7.5 लाख लोक अमेरिकेमधले ज्या लोकांची ट्रेडमिल केलेली आहे काही कारणासाठी, हे मिलिटरीच्या VA ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात आपल्याकडे, जसं CGHS असतं मिलिटरीच्या लोकांचं, 7.5 लोक त्यांना 10 वर्ष फॉलो केलं आणि त्या लोकांना ट्रेडमिलवरती चालवून त्यांनी बघितलं की प्रत्येक माणसाचा स्टॅमिना किती आहे, एक्झरसाईज टॉलरन्स किती आहे. त्यांच्या असं लक्षात आलं की जी कमीत कमी एक्झरसाईज करणारी 25% लोक आहेत आणि सगळ्यात फिट जी 2.5% लोक आहेत, त्या क्विंटाईल्स म्हणतात, 5 विभागांमध्ये डिवाइड केलं तर सगळ्यात फिट लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण जे आहे 500% कमी आहे जी लोक अनफिट आहेत त्याच्यामध्ये. तर ही पहिली स्टडी झाली. ते अमेरिकेत झालं. नाही, हे माणसाचं जेनेटिक्स जे आहे सगळ्यांमध्ये सारखं आहे. आपल्याला जेनेटिक व्हेरिएबिलिटी, पण तिथलं हवेतलं पोल्युशन, तिथली लाईफस्टाईल, त्यांचा आहार, जे रिस्क फॅक्टर त्यांच्याकडे काम करतात तेच आपल्याकडे काम करतात. प्रमाण थोडंफार 10-20% पुढे मागं असेल पण हे सगळीकडे सारखंच आहे. हा एक प्रश्न झाला. दुसरी गोष्ट, एखादा माणूस अजिबात एक्झरसाईज नाही करत, तशी पण एक स्टडी आहे, छोटी स्टडी आहे. एका ग्रुपला त्यांनी सांगितलं की तुम्ही काही हालचाल करू नका, तुम्ही आहे तसं छान ठेवा. दुसऱ्या ग्रुपला त्यांनी सांगितलं की तुम्ही कमीत कमी 7,000 पावलं चाला दिवसाला. हे 7,000 कुठून आकडा आला? 0.75 मीटर म्हणजे 1 स्टेप, म्हणजे 5 किलोमीटर चाला. तर त्यांच्या असं लक्षात आलं की जी लोक रोज 5 किलोमीटर चालतात त्यांचा मृत्यूचा धोका, मग तो फक्त हार्ट अटॅक म्हणून नाही, हार्ट अटॅक, कॅन्सर, व्यसनाधीनता, सुसाईड, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, 70% कमी झाला. म्हणजे तुम्ही 5 किलोमीटर चालता, तुमचं मृत्यूचं प्रमाण 10 वर्षांच्या शेवटी 70% कमी होतं. तर एक्झरसाईज हा बेनिफिशियल आहे, त्याच्यामध्ये काडीचाही प्रश्न नाही आहे. प्रश्न जे आहे पद्धत चुकती का? प्रश्न जो आहे तर तो अति एक्झरसाईज करणं. तर याच्यामध्ये गोष्ट कशी आहे ना की हे एक्झरसाईज रिलेटेड डेथ जे असतात त्याचा इन्सिडन्स म्हणजे त्याचं प्रमाण जे आहे 50,000 ते 1,00,000 लोकांपैकी जे हेवी एक्झरसाईज करतात त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सगळे हेवी एक्झरसाईज करतात त्यांना होत नाही. तर ते का होतं, तर त्याचे 2 किंवा 3 महत्त्वाचे कारण आहेत. हे मृत्यूचं प्रमाण हे फक्त पुरुषांमध्ये होतं, स्त्रियांमध्ये फार क्वचित होतं. कारण हे पुरुषांना हे सडन कार्डियक डेथची एक्झरसाईज रिलेटेड याची शक्यता जास्त असते. दुसरी गोष्ट, याला सिनियर ॲथलेट्स म्हणतात, म्हणजे ज्यांचं वय 35च्या वरती आहे अशा लोकांमध्ये येतं. आणि तिसरं म्हणजे इनॲडिक्वेट प्रिपरेशन, म्हणजे ह्या लोकांनी काय आहे ना की 40व्या वर्षी मॅरेथॉन पळायची इच्छा मनात व्यक्त केली आणि 45व्या वर्षी त्यांना मॅरेथॉन पळायचं. तुमचं शरीर आतापर्यंत काय करतं, मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे, IT इंजिनियर आहे, आयुष्यभर मी अभ्यास केला, आयुष्यभर काम करतोय, आता मी आर्थिकदृष्ट्या सेटल झालो आहे आणि आता मला हे सगळं करायचं आहे कारण मला सोशल मीडियावरती टाकायचं की मी फिट केवढा आहे. तर तुमचं हे बेसिक तुमचं जे फिलॉसॉफी लाईफबद्दलची आहे ती तुम्ही बदला. तुम्ही एक्झरसाईज तुमच्या भल्यासाठी करा, तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी करू नका. किंवा तरुणाईला दाखवायचं असते की माझी बॉडी किती चांगली आहे, त्यांना ते आपण शरीर सौष्ठव ज्याला म्हणतो, ॲस्थेटिक म्हणतो, त्यासाठी एक्झरसाईज नका करू. तर ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे एक्झरसाईज रिलेटेड सडन कार्डियक डेथ जे आहे हे अति एक्झरसाईज केल्यामुळं किंवा थोड्या दिवसांमध्ये जास्त प्रगती करायची आहे म्हणून केल्यामुळे होतं. काही लोकांना जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असतं, म्हणजे उदाहरणामध्ये काही हृदयाचे आजार असतात, ठोक्यांचे आजार असतात किंवा मॉर्फॉलॉजिकल आजार असतात. तर त्यासाठी त्या सगळ्या लोकांचं ज्यांना हे मॅरेथॉन करायचं आहे ह्या लोकांनी 2-3 टेस्ट अगदी जरूर करायला पाहिजेत. एक म्हणजे त्यांचा ECG करायला पाहिजे, त्यामुळे कार्डिओग्राममध्ये काही दोष असतात ज्यांना ठोक्यांचे आजार होऊ शकतात. इकोकार्डिओग्राफी करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये हायपरट्रॉफिक कार्डिओमायपॅथीचे आजार असतात की जे एक्झरसाईज रिलेटेड मृत्यू होऊ शकतो. आणि रिसेंट काळामध्ये CT एंजिओग्राफी करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये काही कोरोनरी ॲनॉमलीज असतात, म्हणजे हृदयाची रक्तवाहिनी 2 मुख्य रक्तवाहिन्या ज्या हृदयाला जाणारी किंवा ज्या शरीराला जाणारी एओर्टा जो असतो, पल्मनरी आर्टरी जी फुफ्फुसाला रक्तपुरवठा करते, त्याच्याबरोबर मधून ती रक्तवाहिनी जाते हृदयाला पुरवठा करणारी, आणि एक्झरसाईजमध्ये त्याचं कॉम्प्रेशन होतं आणि मृत्यू उद्भवतो. तर हे 3 टेस्ट जर आपण केल्या तर आपण सुरक्षित आहे हे सगळ्या हेवी एक्झरसाईज. जवळपास पाऊण तास आपण बोलतोय, आता अगदी शेवटची 2 मिनिटं उरली आहेत. मी तुम्हाला तेल उत्पादक आणि त्याचे अभ्यासक म्हणून विचारतोय. आणि सर तुम्ही डॉक्टर आहात, मला एवढं सांगा की व्हेज आणि नॉनव्हेज, शाकाहारी आणि मांसाहारी यांचं जेव्हा तुम्ही सेवन करत असता तेव्हा कशामध्ये तेलाचं प्रमाण जास्ती टाकणं हे अधिक घातक असतं? म्हणजे शेवटी तुम्ही त्याचे कॉम्बिनेशन असतात ना, म्हणजे तुम्ही कोणत्या पदार्थाला किती तेल घालायचं याचं म्हणजे काही प्रमाण असतं. तर तसा तुम्ही कधी जेव्हा तेल उत्पादक म्हणून काम करता तेव्हा त्याचा अभ्यास करता का की हे तेल इतक्या प्रमाणातच त्या पदार्थासाठी वापरले गेलं पाहिजे, असं काय स्टडी आहे का? सो बेसिकली असा स्टडी नाही आहे. शेवटी जसं आपण डॉक्टर साहेब मगाशी बोलले, चवीप्रमाणे प्रत्येकजण वापरायला लागले आहेत आणि ते डिपेंड्स ऑन ते जी आता लाईफस्टाईल बदलायला लागले. सध्या जर बघितलं व्हेज असू दे किंवा नॉनव्हेज असू दे, यूज ऑफ ऑइल हा रिकमेंडेडपेक्षा डबल झालेला आहे.
तर मी तर रिकमेंड करतो की कुठलाही असू दे, व्हेज असू दे किंवा नॉनव्हेज असू दे, शुद्ध तेल हे करंट यूजच्या निम्मच वापरलं पाहिजे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं, आज परवा लाल किल्ल्यावर पण मोदी साहेबांनी भाषण केलं की इंडियामध्ये ओबेसिटी नंबर 1 हे आहे, इश्यू आहे, आणि 10% ऑइलचा यूज कमी करा. इनफॅक्ट घरात 10% तेल कमीच आणा, हे लाईव्ह आपल्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. सगळ्या राज्यांना हे इन्स्ट्रक्शन पण आलेले आहेत की 10% तेलचं कंझम्पशन हे कमी झालं पाहिजे. तुमचं म्हणणं आहे तेल कमी खावा, पण ते चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. आणि प्रमाण म्हटलं तर 50% तेल कमी खावं, जे खायला पण त्यापेक्षा. हा थंब रूल आहे. आता कोणी ऑलरेडीच कमी खात असेल, कोणी खूप जास्त खायचं असेल तर त्यानं 70% कमी खाल्लं पाहिजे, बरोबर. आणि चवीसाठीच तेल वापरतो, त्रिकालाबाधित आहे. अच्छा. आणि त्यातनं काही पोषण तत्व पण मिळतं. चवीपुरतं मीठ, चवीपुरतं तेल. अच्छा. पण मग आरोग्यासाठी नॉनव्हेज म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी हे जास्ती अपायकारक आहे? याच्यामध्ये काहीतरी 2-3 गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन हे आरोग्यासाठी खाणं योग्य नाही आहे. हे तुमचे स्पिरिच्युअल बिलीफ्स आहेत, तुमचे रिलिजियस बिलीफ्स आहेत, त्यामुळे तुम्ही करता. हे एवढाच त्याचा कन्क्लुजन आहे, त्याचं निष्कर्ष आहे. आमच्याकडे कोल्हापुरामध्ये ते एक मानसिक आहे, बुधवार रविवार म्हटल्यावरती खाटखूट पाहिजे. मी सांगतो ना. तर ह्याच्यामध्ये आपण जेव्हा नॉनव्हेज खातो, आपली जो प्रश्न जो आहे तो नॉनव्हेजमुळे हृदयाचं प्रमाण वाढतं का, हृदयविकाराचं प्रमाण वाढतं का, तर त्याचं उत्तर आहे नाही. तर माणूस हा ओमनिव्हरस आहे, म्हणजे मिक्स शाकाहारी पण आहे आणि मांसाहारी पण आहे. मेजॉरिटी पॉप्युलेशन ह्या पृथ्वीवरचं जे लोक शाकाहारी आहेत, विगन्स आहेत, ते त्यांच्या बिलीफसाठी आहेत. तर ह्याच्यामध्ये नॉनव्हेज खाल्ल्यामुळं हृदयविकाराचं प्रमाण वाढतं असं गोष्ट नाही. त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टींचं लक्ष घ्यायला पाहिजे. एकदा डॉक्टर मला आवडली नाही, पहिली गोष्ट म्हणजे आपण खात असताना रेड मीट टाळायला पाहिजे. हे जी मगाशी आपण मी प्रेडिमेट स्टडी सांगितली, तर त्या स्टडीमध्ये त्यांनी सांगितलं की आठवड्यातून एकदा तुम्ही मटन किंवा रेड मीट, त्यामध्ये पण प्रकार आहेत, तर ते तुम्ही खाऊ शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला जास्त वेळ खायचं आहे तर तुम्ही व्हाईट मीट वापरा, पोल्ट्री वापरा तुम्ही. तिसरी गोष्ट म्हणजे ते लीन मीट वापरा, त्याच्यामध्ये जे वरचं फॅटचं कोटिंग असते ते सगळं काढून टाका. चौथी गोष्ट, ऑर्गन मीट टाळा. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट तुमचं प्रिपरेशन जे आहे, तर हे रेड मीट तुम्ही वापरताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही सूर्यफुलाचं तेल घालताय, रिफाईंड तेल घालताय. ह्या सगळ्या तेलांना इंडस्ट्रीयल सीड ऑइल म्हणतात. इंडस्ट्रीयल म्हणजे ते रिफाईंड आहे आणि सीड ऑइल म्हणजे ह्या बियांपासून बनवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये ओमेगा 6 नावाचा घटक असतो की जो इन्फ्लमेशन तयार करतो, ब्लॉकेजेस निर्माण करायला मदत करतो. म्हणजे तुम्ही मटण खाताय, त्याच्यामध्ये तुमचा एक अर्धा इंच तेलाचा तवंग आहे, तर हे अपायकारक आहे. तुम्ही खाताना त्याचं प्रमाण कमी ठेवा. ते करत असताना तुम्ही तेलाचं प्रमाण कमीत कमी वापरा. आणि हे शिजवताना पण तुम्ही जास्त शिजवलं, हे नॉनव्हेजचा भाग आहे की जेवढं तुम्ही जास्त शिजवलं, किंवा काही लोक त्याचे कबाब करून खातात, बार्बेक्यू करतात, तर ते बार्बेक्यूमध्ये जे चार्ड मीठ असतं, जे दिसताना खरपूस किंवा ऑरेंज कलरचं दिसतं, ते अपायकारक आहे. जास्त शिजवलेलं मटण जे आहे तर ते अपायकारक आहे. त्याच्यामध्ये अमाइड्स तयार होतात, MTAO म्हणतात. मी समजतो जेवढं जास्ती भाजेल शिजेल तेवढं ते चांगलं. त्याला TMAO असं म्हणतात. तर ते ट्रान्स मिथाइल अमाइन ऑक्सिडेजेस म्हणतात की त्याचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे मग हृदयविकार व्हायची शक्यता होते. आता हे नॉनव्हेज आणि ह्याचं, आता एक मी महत्त्वाची गोष्ट सांगतो की आता तुम्ही शाकाहारी आणि मांसाहारी, बरेचसे लोक येतात आणि आम्हाला सांगतात की मी बिलकुल नॉनव्हेज खात नाही, मला हृदयविकार व्हायचं काय कारण आहे. मग ते हळू सांगतात कधीतरी तंबाखू खातो. तर मला सांगायची गोष्ट काय की शास्त्र काय म्हणतं की नॉन व्हेजिटेरियनमुळं हृदयविकारचं प्रमाण नाही वाढत. रेडीमीटमुळं वाढतं का, प्रश्नचिन्ह आहे. प्रोबॅबली वाढतं. डायबिटीस नक्की वाढतो. हृदयविकार वाढतं का, वाढत असेल तर 2%-5% वाढतं. आणि तिसरी गोष्ट आहे स्मोकिंगमुळे तुमच्या हृदयाचा अपायकारक व्हायची शक्यता किंवा तंबाखूमुळे अपाय व्हायची शक्यता हे 1400 ते 1500% आहे. अरे बापरे. तर त्यामुळे तुमचा हे तंबाखूचा वापर जो आहे तो 1,500% असेल तर तुमचा मटणाच्यामुळे वाढ होणारी जी संख्या आहे ती 10% आहे. तर त्यामुळे नॉनव्हेज खाता काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याचं प्रमाण कमी करा, ऑइलचं प्रमाण कमी करा आणि सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हे करा. पण तंबाखू आणि स्मोकिंग ॲब्सोल्युटली नो. प्रश्न अनेक आहेत पण माझा वेळ संपत चाललेला आहे किंवा वेळ संपलेला आहे. पण मला असं वाटतं की हृदयाचं आरोग्य जपायचं असेल तर अनेक अंगानं विचार केला पाहिजे. आज आपल्याला उत्तम जाधव सरांनी सांगितलेलं आहे की त्यांनी जे तयार केलेलं तेल आहे, ऑइल आहे, हे ऑइल आपल्याला आपल्या शरीराला गरजेचं असलं तरी ते अतिरिक्त होणार नाही याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. ते शुद्ध असलं पाहिजे. आणि पुन्हा सरांनी सांगितलेलं आहे की आपण जो काही पदार्थ खातोय तो पदार्थ खात असताना आपल्या, मला असं वाटतं की चित्त प्रवृत्ती पण चांगल्या पाहिजे की हा पदार्थ मी माझा छान वाटतो. ह्याला माइंडफुल इटिंग म्हणतात. माइंडफुल इटिंगचा अर्थ असा की तुम्ही ते खात असताना तुमचं लक्ष तिथंच पाहिजे. तुम्ही TV बघत जेवताय, मोबाईल बघत जेवताय किंवा तुमच्या पुष्कळ ताणतणावाचे विचार, ह्याचा गोष्ट कशी आहे ना, शास्त्रीय ह्याचा आधार असा आहे की जपानमध्ये आपल्याकडे जसं सांगतात की 32 वेळा खा, हे इंडियन ट्रेडिशन नाही, हे जपानमध्ये पण हीच ट्रेडिशन आहे. आणि त्यांनी जपानमध्ये पुष्कळ स्टडीज केल्यात. तर त्यांच्या लक्षात काय आलं की जर तुम्ही ते 30 वेळा जर तुम्ही खात असाल चावून, तर त्या काळामध्ये तुमच्या शरीरामध्ये
तुम्हाला आहारामध्ये सटायटी हार्मोन्स त्याला म्हणतात, की तुम्हाला तृप्तता आलेली आहे अशा प्रकारचे हार्मोन्स रिलीज होतात आणि त्याचं प्रमाण तुम्ही माइंडफुली खाल्लं तुम्ही किंवा तुम्ही जर ते हळूवार खाल्लं तर ते लगेच सिक्रेट होतं. त्यामुळे तुमच्यामध्ये वजन वाढायची शक्यता, डायबिटीस वाढायची शक्यता फार कमी होते. हे जपानमध्ये पुष्कळ ह्याच्याविषयी कोहार्ट स्टडीज म्हणतात, अशा प्रकारचे पुष्कळ स्टडीज आहेत. त्यामुळे जे काही आपण घेतोय ते आनंदानं खाल्लं पाहिजे, ते समजून घेऊन खाल्लं पाहिजे. खरं तर या विषयावरती बोलण्यासारखं खूप आहे, सरांकडे ज्ञानाचं भंडार आहे. मी फक्त एक सेकंड फक्त ऍड करू इच्छितो. माझी रिसेंटली मी एक युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, डॉक्टर चंद्रशेखर पाटील कोल्हापूर. आपण एवढ्या जर गोष्टी टाकल्या तर ते मिळू शकेल. मला हे सांगण्याचा उद्देश असा आहे, मी हे करण्यामागचा उद्देश असा आहे, आमच्याकडे येतात पेशंट तेव्हा आम्ही एका पेशंटला फार तर फार 15 मिनिटं देऊ शकतो आणि त्याच्याविषयी जे प्रश्न असतात त्याच्यासाठी 5 मिनिटं देऊ शकतो. हा 5 मिनिटांमध्ये विषय होऊ शकत नाही. तर त्याचं एक डिटेल एक्सप्लेनेशन की काय करायचं सगळ्यांना माहिती आहे, की फळं खाल्लं तर आरोग्य चांगलं होतं, भाज्या खाल्ल्या तर आरोग्य चांगलं होतं, व्यायाम केला तर आरोग्य चांगलं होतं. मला हे सांगायचं नाही आपण का करायला पाहिजे. आपण कुठल्याही गोष्टीचं म्हणतो की तत्वज्ञान कुठं आहे, स्टार्ट विथ व्हाय. ते जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला पुढच्या गोष्टी समजू शकतात. ते सगळं त्या युट्यूबच्या त्या चॅनलमध्ये आहे. माझी विनंती आहे की आपण बघावं. मी पण ते बघितलेलं आहे, पण आता सविस्तर पुन्हा एकदा बघतो. म्हणजे सर्व प्रेक्षकांना आपण आवाहन करतो की जरूर बघा. म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला का करायची आहे हे जेव्हा समजतं तेव्हा ती पटते आणि मग पटल्यानंतर मग ते हळूहळू अंगवळणी पडते. सो मला असं वाटतं की आजच्या या एपिसोडमधनं आपल्याला हृदयाचं आरोग्य या विषयावरती जाणून घेत असताना अनेक अँगलनी अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांना आपण स्पर्श करून गेलेलो आहे. यापेक्षा सुद्धा अजून खूप काही विषय आहेत, त्याचे मला उत्तम जाधव आणखीन सरांना पुन्हा एकदा बोलवायचे. पण तुर्तास आज एका अत्यंत गहन विषयावरती आपल्या 50 मिनिटामध्ये जेवढं बोलता येईल, जेवढं सांगता येईल ते सांगण्याचा आज आम्ही प्रयत्न केलेला आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये उत्तम जाधव आणि डॉक्टर चंद्रशेखर पाटील हे दोघंही आले आणि या विषयावरती मनमोकळेपणानं बोलले. याबद्दल दोघांचे मनापासून आभार मानतो. नमस्कार. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.